हिट द फर्स्ट केस या फ्रँचायझीमधला पहिला पिक्चर, ज्यात आपल्याला दाखवलं जातं की शहरात एक महिलेचं अपहरण झालेलं आहे. हे अपहरण सॉल्व्ह करण्यासाठी होमिसाईड इंटरव्हेन्शन टीम यातला एक कॉप असाइन केला जातो. हा कॉप या मागची मिस्ट्री कशी सॉल्व्ह करतो आणि त्यात तो इतका गुंतून जातो की त्यालाच त्याच्या पास्टमध्ये झालेल्या गोष्टी कशा आठवतात आणि त्याला तो फेस करून ही मिस्ट्री कशी सॉल्व्ह करतो हे बघ. या मूवीची असणारी एंगेजिंग आणि ग्रिपिंग स्टोरी लाईन, तसेच यात चालणारं इन्व्हेस्टिगेशन खूप असं सुरळीत आणि बघायला खूप छान वाटतं. आणि तुम्हाला जर अशी क्राईम थ्रिलर, क्राईम इन्व्हेस्टिगेशन मूवीज आवडत असतील तर तुम्ही नक्कीच हा पिक्चर चेकआउट केला पाहिजे. याचाच रिमेक बॉलिवूडमध्ये केला आहे, ज्यात राजकुमार राव हा लीड हिरो आहे. हिट द सेकंड केस यात आपल्याला स्टोरीची कंटिन्युएशन तर होत नाही, पण यात एक नवीन स्टोरी पाहायला मिळते. यात पहिल्या पार्टपेक्षा जास्त इन्व्हेस्टिगेशनवर फोकस केलेला असून या स्टोरी लाईनचे काही जे ट्विस्ट येतील तुम्ही प्रेडिक्ट करताल, पण जो पिक्चर शेवटपर्यंत तुम्हाला बांधून ठेवतो आणि शेवटी 1-2 ट्विस्ट येतात ते पाहून तुम्हाला एक क्राईम इन्व्हेस्टिगेशनचं फील तर येईलच. आणि मूवी संपता आपल्याला एक शेवटी कॅमिओ दाखवला जातो, जो आहे अर्जुन सरकारचा, म्हणजेच आपला नॅचरल स्टार नानी. या सेकंड पार्टमध्ये आपल्याला थर्ड पार्टचं बिल्डअप थोडं देऊन कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन केलं आहे. आणि त्याचाच म्हणजे हिट द थर्ड केसचा नुकताच टीजर आलेला असून यात आपल्याला दाखवला तर हिट द थर्ड केस म्हणजेच अर्जुन सरकार's लाठी चार्ज असं काहीतरी आहे नाव त्याचं. त्यात आपल्याला दाखवलं जातं की या टीजरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की एक एरेटेड टाईप वाईब येते टीजर बघताना. आणि त्यातली त्यात एक बॅडॅस कॉपचं जे कॅरेक्टर नॅचरल स्टार नानी यात प्ले केलं आहे ते पाहून आता वाटतं की हिट द थर्ड केस एक नेक्स्ट लेवलला पिक्चर जाईल. कारण की हिट द फर्स्ट केस जरा अंडररेटेडच राहिलेला पिक्चर होता आणि सेकंड केसला तेवढा रिस्पॉन्स नाही भेटला. तर यावरून मला वाटतं की हिट द थर्ड केस 1 मे 2025ला रिलीज होणार आहे, तोही तेलुगू आणि हिंदीमध्येही. त्यामुळे याचा क्रेज वाढेलच मला वाटते, कारण की यात एरेटेड जास्त दाखवलं आहे. जरा टीजरमध्ये तुम्ही पाहिलं तर त्यात एक फाडायचा सीन आहे आणि एक लाठीचा सीन आहे, जो की ते मारत राहते आणखी. आणि बाकी तेवढंच. म्हणून तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल हा तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा.